हे भगवान नरसिंहाचं मंदिर आहे. आतमध्ये व्हिडिओ अलाव नाही आहे, म्हणून बाहेरून व्हिडिओ करतोय. हे एंट्रन्स आहे. हे देव आहे, नरसिंह आहे, राम लक्ष्मण आहे, कुबेर आहे, अशी सगळ्या मूर्ती आहेत. नोव्हेंबरमध्ये बद्रीनाथ देव इथे येऊन बसतात. चला फिरणी. हे सगळं जोशीमठ आहे. जोशीमठ म्हणजे एक गावच आहे आणि शंकराचार्यांची गादी पण इथं आहे. नरसिंह देवाचं मंदिर फारच क्वचित मिळतं, नाही का? पहाडीचं दृश्य. आणि इथे एक तुम्ही ऑब्झर्व केलं काय, सगळे काही म्हणजे पर्वत चोटीवाले आहेत. आम्ही चोटीवाले नाही बघितलं आतापर्यंत. हे इथं ना, इथं मी चोटीवाले दिसतात, सगळे चोटी म्हणजे टोक आहे, पर्वताला टोक आहे. हे कसलं झाड आहे काय माहित नाही. ठीक आहे, कळस दिसते. छान मंदिर आहे आणि प्रांगण पण किती मोठं आहे बघा. या मंदिरात यायला ॲक्सेस फारच म्हणजे कंजेस्टेड ॲक्सेस आहे. त्या रोडवरून तिथं जे बस जात आहेत त्या रोडवरून आम्ही खाली येतो. हे रोड दिसतंय, मी झूम करून दाखवतो तुम्हाला. हे बघा, बस चालली आहे आणि तिथून आम्हाला इथं खाली यावं लागतं आहे. व्हेरी कंजेस्टेड रोड. कंजेस्टेड रोड म्हणून. आणि आत आल्यानंतर प्रांगण इतकं भयानक प्रांगण, छान आहे, किती छान आहे. हां, नरसिंह मंदिर, नरसिंहदेव. त्या पहाडीच्या मागून सूर्योदय होतं. सकाळचे 7 वाजलेत. आज 29 तारीख आहे. नरसिंह महाराजांची नुसतं प्रतिमाच आहे नरसिंहदेवाची. प्रतिमेशिवाय मूर्ती म्हणजे कळत नाही मूर्ती काय म्हणायचं. असं पण हे पूर्ण जोशीमठ गाव आहे.